खानदेशी सुगरण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। इथे वरण चकोल्या बनवण्यासाठी मी 2 डाळी घेतल्या, मुगाची डाळ व तुरीची डाळ। दोन्ही डाळी आपण आता स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। आपण ही डाळ भिजत घालणार आहोत, त्याच्यामुळे काय होतं पचायलाही हलकी होते आणि जेवढी कमी होईल तेवढी कमी डाळ आपण वरण चकोल्यांना वापरणार आहे। नाहीतर काय होऊन जातं, डाळ जर जास्त झाली तर ते जास्तच घट्ट होऊन जातं। पाणी गरम होतंय तोवर आपण याच्यामध्ये एक तेल घालूया, एक चमचा हिंग आणि हळद मी घेतली आहे ती पण घालूया। त्याने काय होईल तर डाळ शिजून चव पण छान लागते आणि शिजते पण पटकन, म्हणून मी हळद आणि तेल टाकलेलं आहे ना, ती घालूया। कुकरचं झाकण लावून घेऊया। आपली डाळ शिजून तयार आहे, एकदम छान डाळ शिजलेली आहे आणि रवीने मी आता ती पूर्ण घोटून घेते। वरणासाठी आपण इथं लाल तिखट घेतलेलं आहे, लसूण आणि खोबरं घेतलेलं आहे। आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया। साधारण 2 वाट्या पीठ मी ह्या वाटीने मोजून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण थोडंसं मीठ आणि ओवा टाकून चांगलं कालून घेऊया। थोडं थोडं पाणी टाकून आपण घट्ट पीठ भिजणार आहोत। आपल्याला अजिबात सैल पीठ भिजायचं नाही आहे, जेवढं होईल तेवढं आपल्याला घट्ट पीठ भिजायचं आहे। त्याच्यामुळे आपल्या चकोल्या खूपच छान आहेत। गॅस मी चालू केलेला आहे, कढई गरम करायला ठेवलेली आहे। चमचा आपण तेल घालणार आहोत, त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालणार आहोत, थोडीशी मोहरी, ही जिरं घालणार आहोत, हळद घातली, आता आपण शिजताना हळद घातलेली, त्याच्यामुळे थोडीशी हळद घातली। तुरांची चटणी जी वाटलेली होती ना ती घालणार आहोत। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, कारण ते करपू नये म्हणून चांगलं हलवून घ्यायचं आहे। कमीच पीठ आपण याच्यामध्ये घालायचं आहे। तुम्ही म्हटलं असेल की ते लाल तिखट का घातलं, तुम्ही हिरवी मिरची घालू शकता, पण लहान मुलं असतात ना त्यांच्या दाताखाली हिरवी मिरची मग त्यांना ते आवडत नाही, म्हणून मी काय केलं लाल चटणी ह्या प्रकारे तुम्ही करून बघा, खूप छान लागतात। अजून पाणी घालते मी। साधारण आपल्याला असं पातळच वरण ठेवायचं आहे, त्याच्याने काय होईल ज्या वेळेला आपण चकोल्या टाकतो ना तर ते जास्तच घट्ट होऊन जातं। मग थोडीशी कोथिंबीर घालूया आणि आपण उकळू देऊया। वरण चकोल्या करण्यासाठी साधारण आपण एक छोटा गोळा घेऊया। पीठ भिजू दिलं होतं मी 10-15 मिनिटाकरता। तुम्ही बघू शकता इतकी छान लाटली गेली। आपल्याला असंच पाहिजे, जास्त जाड नाही जास्त बारीक नाही, नाहीतर काय होतं शिजून येणं खूप ते जाड होऊन जाते आणि मग ते खायला ना चांगले नाही लागत। ही कशी एकदम तोंडात टाकताच वेगळं होऊन जाते चकोली। आता आपण शंकरपाळ्याच्या ह्याच्यामध्ये असं कापून घेऊया। थोडंसं पीठ टाकलेलं किंचित, की ज्यानं या चकोल्या आहेत ना ह्या चिकटायला नाही पाहिजे, अशा वेगळ्या वेगळ्या करून ठेवूया आपण ठेवायचे। वरण चांगलं उकळू द्यायचं, उकळल्यानंतरच आपण एक एक करून चकोल्या टाकायच्या। आता सगळ्या चकोल्या आपण टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये असे एक एक। आता तुम्हाला हे पाणी पातळ दिसतंय वरण, पण काही वेळाने एकदम व्यवस्थित चकोल्या शिजल्यानंतर एकदम व्यवस्थित होऊन जाईल। आता आपण मीडियमवर गॅस करूया। कोणी बऱ्याच वेळा कोणाला आंबट गोड वरण आवडत असतं, तर तुम्ही चिंच म्हणा, आमसूल, गूळ टाक। चकोल्या आपल्या एकदम शिजून तयार झालेलं आहे, बघा तुम्ही किती पातळ होतं। आता पूर्णपणे वरण घट्ट झालेलं आहे, एकदम छान झालेलं आहे। आता आपल्या चकोल्या आता आपण सर्व करूया।